रामकृष्ण हरी माऊली. तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात उगम पावणारी भीमा नदी जेव्हा पंढरपूर क्षेत्रात प्रवेश करते, तेव्हा तिचा प्रवाह चंद्राच्या कोरीसारखा वळण घेतो. या सुंदर आणि अर्धचंद्राकृती आकारामुळेच तिला पंढरपुरात चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले पंढरपूर हे महाराष्ट्राचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र मानले जाते. यालाच दक्षिण काशी असेही म्हणतात. संत परंपरेनुसार चंद्रभागेत स्नान आणि भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय श्री विठ्ठलाचे दर्शन पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे. चंद्रभागेतील पवित्र तीर्थाच्या पाण्यात स्नान केल्याने मनुष्याने अजाणतेपणी किंवा जाणून-बुजून केलेली सर्व पापे धुतली जातात अशी श्रद्धा आहे. हे पाणी केवळ बाह्य शरीर शुद्ध करत नाही तर अंतरात्माही पवित्र करते. मानवी मनातील अहंकार, द्वेष आणि मोह धुवून काढते आणि मनाला विठ्ठलाच्या भक्तीसाठी तयार करते. चंद्रभागेच्या या विस्तीर्ण वाळवंटाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या अनेक महान संतांनी या नदीच्या वाळवंटात भजन कीर्तने केली आहेत. संतांची ही परंपरा जोपासत आजही वारीच्या काळात लाखो वारकरी या वाळवंटात हरिनामाचा गजर करतात. चंद्रभागेच्या पाण्याला संतांच्या पदस्पर्शाचा आणि भक्तीचा सुगंध लाभला आहे. त्यामुळे या तीर्थस्थानाच्या कणाकणात एक दिव्य आणि सकारात्मक ऊर्जा सामावलेली आहे, जी आजही सामान्य माणसाला मनःशांती आणि जगण्याचे बळ देते. म्हणूनच चंद्रभागा ही केवळ पाण्याची नदी नसून ती मोक्षप्राप्तीचा आणि आत्मशुद्धीचा एक जिवंत, पवित्र प्रवाह आहे. माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.